नमस्कार. मी श्रीधर जोशी. आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र. बंधुभगिनो, आज शुक्रवार दिनांक 8 डिसेंबर 2023 आणि हा व्हिडिओ कम ऑडिओ आहे 365. मित्रांनो, आजच्या व्हिडिओद्वारे मी आपल्या प्रश्नांना उत्तरं देणार आहे. सुमारे 11 प्रश्नांना उत्तरं देणार आहे, कारण काही प्रश्नांची उत्तरं जरा मोठी आहेत आणि काही मेलना मी उत्तर मेलनी पाठवलेलं आहे. असो, प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट मला सांगायची आहे की अनेक जण अजून देखील माझं पुस्तक घेण्यासाठी कुठे संपर्क साधावा अशी विचारणा करतात. माझं पुस्तक म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 हे 5वी आवृत्ती. जे मी अनेक वेळा सांगितलं, हे पुस्तक राज्याच्या अग्रगणी प्रशिक्षण संस्था म्हणजे यशदानी प्रसिद्ध केलं आहे आणि या पुस्तकासाठी मी कुठलंही मानधन घेतलेलं नाही. परंतु हे जर पुस्तक आपल्याला पाहिजे, पूर्वी हे पुस्तक ॲमेझॉनवर उपलब्ध होतं, पण आता ते ॲमेझॉनवर पुस्तक उपलब्ध नाही. ते तुम्हाला यशदामधून परस्पर मिळवता येईल आणि यशदामध्ये जर तुम्ही केला तर हे 500 रुपयाचं जे पुस्तक आहे हे तुम्हाला सवलतीच्या दरात मिळतं, म्हणजे 300 रुपयात मिळतं. तर त्याच्यासाठी आपण संपर्क करा. श्री बबन जोगदंड, प्रकाशन अधिकारी. पुन्हा सांगतो, श्री बबन जोगदंड, प्रकाशन अधिकारी. आणि यांचा क्रमांक काय आहे, मोबाईल क्रमांक तो सांगतो, 9823338266. पुन्हा एकदा त्यांचा दूरध्वनी क्रमांक सांगतो. मोबाईल जो क्रमांक आहे तो 9823338266. श्री बबन जोगदंड यांच्यासाठी पुस्तक खरेदीसाठी संपर्क साधा. ते या संबंधित आपल्याला मार्गदर्शन करतील. चला, प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे हे यांचं असं म्हणणं की आदिवासी विभागात एक कर्मचारी, आपल्याला माहिती आहे की काही जी पदं असतात ती खेळाडूंकरता आपल्याकडे शासनाच्यामध्ये पदं काही राखीव ठेवलेली असतात. तर यांचं म्हणणं की आदिवासी विभागामध्ये एक मनुष्य एका असल्या राखीव पदावर काम करीत आहे, परंतु त्यांनी नियुक्तीच्या वेळी सादर केलेले प्रमाणपत्र अवैध ठरले आहे आणि त्यांची सेवा 4 वर्ष आता झाली, तर काय करावं? तर आपल्याला माहिती आहे की जर एखाद्या कर्मचाऱ्याच्या नियुक्तीच्या वेळेस त्याला नियमाद्वारे जी अर्हता निश्चित करून दिली ती जर अर्हता नसेल तर अशा कर्मचाऱ्याच्या सेवा समाप्त कराव्या लागतात. पण त्यांच्यापूर्वी काय शासनाने सांगितलेलं आहे? शासनाने या संदर्भात 12 ऑक्टोबर 1993चा महत्त्वाचा शासन निर्णय आहे. या शासन निर्णयामध्येच त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे की कर्मचारी जर परिवीक्षाधीन असेल, प्रोबेशनर असेल, तर त्याच्या सेवा समाप्त करा. म्हणजे त्याच्याविरुद्ध त्याला एक नोटीस द्या, त्याचं म्हणणं ऐकून घ्या आणि मग खोटं सर्टिफिकेट हे केल्या म्हणून त्याच्या सेवा समाप्त करता येईल. पण एखादा कर्मचारी स्थायी झाला असेल, म्हणजे त्याला 3 वर्षाच्या वर सेवा झाली आहे, आपण विचारलेल्या प्रश्नाचं त्याची 4 वर्ष सेवा झाली आहे, तर याच्याकरता त्याच्याविरुद्ध एक विभागीय चौकशी आपल्याला करायला पाहिजे आणि ती विभागीय चौकशी करून मग त्याला त्यामध्ये संधी दिली पाहिजे, मग त्याला दोषारोपपत्र दिलं पाहिजे आणि मग चौकशी अंती मात्र त्याच्या सेवा समाप्त कराव्यात. म्हणजेच थोडक्यात महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 8 खाली चौकशी करावी. आता मगाशी मी सांगितल्याप्रमाणे या पुस्तकात या नियमामधल्या नियम 8 त्यामध्ये चौकशी कशी करावी या संबंधीच्या सविस्तर सूचना किंवा मार्गदर्शक सूचना मगाशी मी जे पुस्तकाचा उल्लेख केला त्या ठिकाणी केला आहे. त्या ठिकाणी ते पुस्तक आपण उपलब्ध करून घ्यावी. परंतु त्याचबरोबर 12 ऑक्टोबर 1993चा जो शासन निर्णय आहे तो गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिली आहे. तो शासन निर्णय आपण डाउनलोड करून घ्या आणि त्यामध्ये निमलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे आपण कारवाई करा. चला, प्रश्न क्रमांक 2. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं की प्राथमिक चौकशीनंतर औपचारिक कर्मचाऱ्यांना खुलासा विचारण्याकरता ज्ञापन द्यावे की कारणे दाखवा नोटीस द्यावी? आपल्याला माहिती आहे, एखाद्या कर्मचाऱ्याच्या संदर्भात, त्याच्या गैरवर्तणुकीच्या संदर्भात एकदा आपण प्राथमिक चौकशी केली आणि त्या सकृत दर्शनी जर कर्मचाऱ्याविरुद्ध काही त्याची गैरवर्तणूक असेल किंवा काही त्याच्या गंभीर स्वरूपाचं गैरवर्तणूक असेल किंवा काही त्याच्याकडून गुन्हा वगैरे काही घडला असेल आणि अशा वेळी आपल्याला विभागीय चौकशी करायची असेल, असा जर निर्णय नियुक्ती अधिकाऱ्याने घेतला तर त्यांना ज्ञापन द्यायला पाहिजे आणि त्या ज्ञापनासोबत
आपल्याला दोषारोपपत्र द्यायला पाहिजे, नंतर विवरणपत्र म्हणजे स्टेटमेंट ऑफ ॲलिगेशन दिलं पाहिजे, मग लिस्ट ऑफ विटनेसेस ज्यांच्या आधारे आपल्याला दोषारोप सिद्ध करायचे ती दिली पाहिजेत, आणि त्यानंतर ज्यांच्या लिस्ट ऑफ डॉक्युमेंट ज्या कागदपत्रांच्या आधारे दोषारोप सिद्ध करायचे त्याची यादी देखील त्याला दिली पाहिजे. म्हणजे आपण जे विचारलं पुन्हा कारणे दाखवा नोटीसची जरूरच नाही आहे आता, कारण आपण प्राथमिक चौकशी केल्यानंतर जर नियुक्ती अधिकाऱ्यानं म्हटलं की यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी करावी असा जर निर्णय झाला तर एक तर मी सांगितलं, आता जे सांगितलं नियम 8 प्रमाणे करायची असेल तर ज्ञापन देऊन त्यांना दोषारोपपत्र वगैरे द्या. मग आणि जर त्यांना तुम्हाला किरकोळ शिक्षा द्यायची असेल तरी त्यांना ज्ञापन द्या, पण ज्ञापनाच्या समोर देखील कुठल्या कारणास्तव त्यांनाही तुम्ही किरकोळ शिक्षा देण्याचं प्रस्तावित करताय ते दोषारोपपत्र देखील त्याच्यासोबत जोडा. किरकोळ शिक्षा कशी करावी याचं नियमाची कार्यपद्धती नियम 10 दिलेली आहे आणि जबर शिक्षेची कार्यपद्धती नियम 8 दिलेली आहे, पण ज्ञापनच द्यावं लागेल, कारणे दाखवा नोटीस नाही. त्यामुळे पुढचा पाहूया. जजमेंट इन प्रश्न हे चौकशी अधिकारी आहेत, ॲडव्होकेट आहेत, प्रत्येक व्हिडिओ अत्यंत बारकाईने पाहतात. यांचा प्रश्न आहे की व्हिडिओ एखादा जजमेंट इन रेम अँड जजमेंट इन पर्सनम म्हणजे काय, त्या दोघातील फरक काय. यातला फरक जर मी आपल्याला सांगितला थोडा आधी इंग्लिशमध्ये सांगतो. जजमेंट इन रेम इज ॲडज्युडिकेशन प्रोनाऊन्स अपॉन द स्टेटस ऑफ ए पर्सन ऑर ए थिंग बाय कॉम्पिटंट कोर्ट. म्हणजे या संबंधित जो निर्णय त्यांनी जो दिलेला आहे या कॉम्पिटंट कोर्टांनी दिलेला आहे आणि त्याच्या स्टेटसबद्दल दिलेला प्रश्न आहे, तो त्याच्या वैयक्तिक हक्काविषयीचा प्रश्न नाही. असं जे जजमेंट असतं त्याला म्हणतात जजमेंट इन रेम. आता जजमेंट इन पर्सनम म्हणजे काय. जजमेंट इन पर्सन इज अन ऑर्डिनरी ए जजमेंट नॉट अफेक्टिंग द स्टेटस ऑफ एनी सब्जेक्ट, एनी पर्सन ऑर एनिथिंग. म्हणजे त्या कर्मचाऱ्याचं असेल अर्जदाराचा स्टेटस नाही आहे, फक्त त्याच्या हक्क जे आहेत किंवा त्या दोघांच्या विषयी. म्हणजे उदाहरणार्थ क्रिमिनल कोर्टमधलं जे जजमेंट आहे ते जजमेंट इन पर्सनम आहे, कारण त्या कर्मचाऱ्यांनी त्याला जी शिक्षा कोर्ट दिलेली आहे ते जजमेंट आहे की ते फक्त त्या कर्मचाऱ्याच्या बाबतीतलं आहे, त्यामुळे ऑब्व्हियसली जजमेंट इन रेम. आता जजमेंट इन रेम इज नॉट ओनली बिटवीन द टू पार्टीज. जजमेंट इज इन पर्सन इज जजमेंट इन बिटवीन द टू पार्टीज. म्हणजे आपल्या मॅचच्या संदर्भामध्ये सांगितलं किंवा कर्मचाऱ्यांनी जे सेवाविषयक बाबीमधले असेल तर त्या कर्मचाऱ्याच्या म्हणजे त्या कर्मचारी आणि राज्य सरकार या दोघांच्या मधलं ते जजमेंट आहे आणि त्याला जे म्हणतात ते जजमेंट इन पर्सन. पण जजमेंट इन रेम ज्याला म्हणतात जरी ते दोघांच्या पार्टीमधलं नाही पण इज ऑल्सो ॲप्लिकेबल टू द एंटायर वर्ल्ड. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी एखाद्या जमीन ही ठरवली ही त्या खाजगी व्यक्तीची जमीन आहे किंवा शासनाची जमीन आहे असा जर निर्णय कुठे सिव्हिल कोर्टाने दिला तर ते मात्र जजमेंट इन रेम आहे, जजमेंट इन नॉट पर्सनम. जजमेंट इन पर्सनम बाइंड्स ओनली द टू पार्टीज ऑफ द सूट. फॉर इन्स्टन्स डायव्हर्सचा सूट गेला. आता डायव्हर्सचा सूट दिल्यानंतर काय, डायव्हर्स जर दिला कोर्टाने तर ते हे जे ठरलं गेलेलं आहे ते त्या दोन व्यक्तींच्या बाबतीतलं आहे, त्यामुळे ते जजमेंट इन पर्सनम आहे. तर या बाबतीत जर अधिक अर्जदारांना किंवा सर्वांना जर माहिती असेल तर राजस्थान हायकोर्टाने एक गणेश सिंग वर्सेस हरी सिंग असा 30 जुलै 2002 एक निर्णय दिला आहे आणि त्या निर्णयामध्ये जजमेंट इन रेम काय जजमेंट इन पर्सनम काय याची सविस्तर चर्चा केलेली आहे. आणि त्याचबरोबर या संदर्भातला एव्हिडन्स ॲक्टमधला सेक्शन 41 आणि 43 आहे, याचा देखील आपण पाहावा. मी आपल्या माहितीकरता हे जे राजस्थान हायकोर्टाचं जजमेंट आहे ते गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिली आहे. म्हणजे प्रश्नकर्ते श्री भोपे, ॲडव्होकेट भोपे यांनीच नाही तर इतरांनी देखील जजमेंट इन रेम आणि जजमेंट इन पर्सनम याचं माहिती करून घ्यायची असेल तर हे जे जजमेंट मी सांगितलं राजस्थान हायकोर्टाचं ते डाउनलोड करून त्याचा अभ्यास करावा. चला पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 4 यांचं म्हणणं नियम 8 खाली चौकशी सुरू झाली, आरोप मान्य आहेत का अशी विचारणा करण्यात आली, परंतु त्यासोबत प्रपत्र 4 मधली जी कागदपत्र काही दिलेली नाही. म्हणजे ज्या कागदपत्रांच्या आधारे दोषारोप सिद्ध करायचे ती दिलेली नाही. काही थोडीफार कागद दिले पण ती कागदपत्र न मिळताच
त्यांनी चौकशी सुरू करण्याचा आदेश दिलेला आहे. तर आता या संदर्भात आपण मॅटकडे जावं का असा विचार केला आहे. तर या संबंधात आपण मॅटकडे इतक्यात काही जाण्याची इच्छा नाही. मॅटकडे आपण गेलात तर जास्तीत जास्त मॅट काय सांगेल की त्यांना कागदपत्र द्या, किंवा मॅट म्हणेल की तुमच्या विरुद्ध जी वेगळा चौकशी सुरू केलेली आहे त्या विभागीय चौकशीचा निकाल होऊ द्या आणि मग त्याच्यावर तुम्ही आमच्याकडे या. थोडक्यात मॅट यामध्ये आपल्याला आत्ता कुठल्याही प्रकारचा रिलीफ देणार नाही आणि त्यामुळे चौकशी रद्द होणार नाही. पण मी आपल्याला असं सुचवीन की आपण चौकशी अधिकाऱ्यासमोर बाजू मांडलीच आहेत की मला कागदपत्र मिळाली नाही. तर जेव्हा चौकशी अधिकारी चौकशी सुरू करतील तेव्हा त्यांना पुन्हा एक अर्ज द्या आणि त्या अर्जामध्ये स्पष्ट म्हणा की दोषारोप ज्याच्या आधारे सिद्ध करायचे त्याची कागदपत्र मला मिळालेली नाहीत आणि कागदपत्र न देता जर अशी चौकशी केली तर ते नैसर्गिक न्यायाच्या विरुद्ध होईल आणि म्हणून ती चौकशी तोपर्यंत करू नये अशी त्यांना विनंती करा. आणि किंवा चौकशी अधिकाऱ्यांनी सादर करता अधिकाऱ्यांना सांगावं की हे कागदपत्र द्या आणि मग मी चौकशी, अशा प्रकारचा अर्ज चौकशी अधिकाऱ्यांना द्या, त्याची पोच घ्या आणि आपल्याकडे द्या. म्हणजे मग उद्या विभागीय चौकशी जर आपल्याला चॅलेंज करायची असेल तर त्यामध्ये उपयोग होऊ शकेल. चला पुढचा प्रश्न क्रमांक 5 हे पोलीस प्रशिक्षण केंद्रांसंदर्भातला प्रश्न आहे. पोलीस प्रशिक्षण तिथे जे अध्यापक असतात त्यातले काही जे लोक असतात राज्य राखीव पोलीस दलातून येतात आणि ते डेप्युटेशनवर येतात आणि मग त्यांचा प्रतिनियुक्तीचा काळ 5 वर्ष असतो. पण आता ते असतात, समजा ते येतात ते हवालदार म्हणून येतात आणि त्यांना जर मात्र पोलीस उपनिरीक्षक जर पद मिळालं तर त्यांचं म्हणणं की इकडे तर काही त्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात काही पोलीस सब इन्स्पेक्टरचं पद नाही आहे आणि मग अशा वेळी त्यांना पोलीस सब इन्स्पेक्टरचं पदोन्नती जी दिलेली आहे त्यांना पदोन्नती द्यावी, परंतु मात्र हवालदाराचंच वेतन द्यावं असं करता येईल का असा प्रश्नकर्त्यांचा आहे. तर याला निश्चितच उत्तर नाही आहे. कारण आपल्याकडे त्या पोलीस सब इन्स्पेक्टरच्या वेतन श्रेणीमध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये पद नाही आहे आणि त्या हवालदारांना जर प्रमोशन दिलं तर त्यांना प्रतिनियुक्त पाठवता येणार नाही आणि म्हणून अशा वेळेस त्या कर्मचाऱ्यांना पुन्हा आपल्या विभागाकडे पाठवावं लागेल आणि मग तुमच्याकडे पद असेल तर पुन्हा प्रतिनियुक्तीने ते येऊ शकतील. पण याकरता नियुक्ती अधिकाऱ्यांचाच आदेश लागेल. पण अशा वेळी जर या हवालदारांनी पदोन्नती नाकारली तर मी सांगितलं, मग याच्या संदर्भात मी पूर्वी देखील व्हिडिओ केलेला आहे. पदोन्नती नाकारल्यानंतर त्याचे काय परिणाम होतात यासंबंधीचा व्हिडिओ केला, तो पहा. पण आपल्याचा जो प्रश्न आहे की त्या कर्मचाऱ्यांचे जे हवालदार आहेत त्यांना तिकडे पदोन्नती द्याव्या पण त्यांना इथे प्रतिनियुक्ती चालू ठेवावं आणि तोपर्यंत त्यांना हवालदाराचीच वेतन श्रेणी द्यावी. हा जो आपला जो प्रस्ताव आहे तो मान्य होणार नाही. आपण जरूर या संदर्भात राज्य राखीव पोलिसकडे विचारणा करा, पण राज्य राखीव पोलीस दलाकडून देखील या संबंधात मान्यता मिळणार नाही. चला पुढचा प्रश्न करूया. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे महाराष्ट्र नागरी सेवा पदग्रहण अवधी स्वीयेतर सेवा नियम 1981च्या नियम 70 ते 72चा उतारा पाठवा. मध्यंतरी मी एका व्हिडिओसोबत नियम 70चा उतारा दिला होता किंवा 72चा दिला होता, पण त्याच्या आधीचे दिलेले नव्हते. म्हणून या पुस्तकाचं प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की तो देखील उतारा द्यावा. या व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना माझी एक नम्र सूचना आहे की कर्मचाऱ्यांनो, 1991मध्ये राज्य शासनाने विभागीय चौकशी नियम पुस्तिका प्रकाशित केलेली आहे आणि ती नियम पुस्तिकेमध्ये या विभागीय चौकशीच्या संदर्भात अनेक अत्यंत मार्गदर्शक सूचना त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. आणि ह्या जी विभागीय चौकशी नियम पुस्तिका आहे ह्याच्या पुस्तकाच्या परिशिष्ट 13मध्ये नियम महाराष्ट्र नागरी सेवा पदग्रहण अवधी स्वीयेतर सेवा वगैरे सांगितल्या 70 ते 72 याचा उतारा तिथे जोडलेला आहे. तर या प्रश्नकर्त्यांनाच नव्हे तर सर्व कर्मचाऱ्यांना मी सांगेन की विभागीय चौकशी नियम पुस्तिका जी मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून व्हिडिओ क्रमांक 53 सोबत दिलेली आहे, ती सर्वांनी विभागीय चौकशी नियम पुस्तिका डाउनलोड करून घ्या. त्याचा उपयोग आपल्याला होईल. आणि प्रश्नकर्त्यांना देखील ती जर त्यांनी डाउनलोड केली तर त्यामध्ये पान 133वर त्यांना पाहिलेले जे नियम 70-72चा उतारा जो पाहिजे त्यांना महाराष्ट्र नागरी पदग्रहण अवधी स्वीयेतर तो देखील तिथे उपलब्ध होईल. चला पुढचा प्रश्न क्रमांक 7. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की आदिवासी विभागातील सेवा जिल्हा परिषदेमध्ये जोडून मिळतील का.
आणि याच्यामध्ये त्यांनी 16 डिसेंबर 2022चा शालेय शिक्षण विभागाचा GR दिलेला आहे आणि तो त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की तसा उल्लेख नाही. तर या संदर्भात मी आपल्याला सांगेन की जिल्हा परिषदेमध्ये पूर्वीच्या सेवा जोडून घेता येऊ शकतील का, तर यासंबंधीचा निर्णय ग्रामविकास विभागाने काढला आहे का याची कृपया प्रश्नकर्त्यांनी खातरजमा करून घ्यावी. पण त्यांनी जो आता माझ्याकडे जो शासन निर्णय पाठवला आहे 16 डिसेंबर 2022चा, तो 2022चा मी निश्चित पाहिला निर्णय, वाचला देखील. आता त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, हा निर्णय जो दाखवलेला आहे तो फक्त इतर म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था किंवा जिल्हा परिषदेच्या किंवा प्रायव्हेट शाळेमध्ये असलेले जे शिक्षक नामनिर्देशनाद्वारे शासकीय सेवेत आले असतील तर त्यांना वेतनामध्ये संरक्षण द्यावं अशा संबंधीचा हा GR त्यांनी पाठवला आहे. तो GR आपल्या बाबतीत नाहीत आपल्या प्रश्नाच्या उत्तर द्यायला. कारण आपण काय करतात, आधी विकास म्हणजे शासनाचीच सेवा आहे. म्हणजे आपण गव्हर्नमेंट सर्वंट असून आता तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये जात असतात तर पूर्वीची सेवा लागू जोडून मिळेल किंवा नाही, वेतन संरक्षण मिळेल किंवा नाही या संबंधीचा GR ग्रामविकास विभागाने काढणं आवश्यक आहे, काढला आहे किंवा नाही, तेव्हा तो काढला आहे किंवा याची खात्री जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून खात्री करून घ्यावी. पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक 8. हे पोलीस कॉन्स्टेबल आहे यांचं म्हणणं त्यांनी SP साहेबांनी त्यांना रागापोटी त्यांना निलंबित केलं आहे, 10 महिने झालेले आहे, काय करा. या प्रश्नकर्त्यांना पहिल्यांदा मी विचारीन, आपल्याला निलंबित केलं तर आपल्याला निर्वाह भत्ता मिळतो आहे किंवा नाही. आपल्याला 10 महिने निलंबित होऊन झाले आहेत, त्यामुळे 3 महिन्यानंतर त्या निर्वाह भत्त्यात वाढ होणं अपेक्षित आहे. ती वाढ करण्यात आलेली आहे किंवा नाही याची खातरजमा करा आणि नसेल तर आपण SPना लिहा की मला निलंबित केल्यानंतर निर्वाह भत्ता मिळाला नाही किंवा निर्वाह भत्त्यात वाढ मिळाली. त्याचबरोबर आपल्याला दोषारोपपत्र जे 90 दिवसाच्या आत देणं आवश्यक असतं आणि जर पोलीस SPनी पोलीस अधीक्षकांनी यांना आपल्याला दोषारोपपत्र दिलं नसेल तर खरं आपल्याला निलंबनातून आपल्याला त्याची आपली सेवेत पुनर्स्थापना करण्यात आवश्यक. म्हणजे 90 दिवसाच्या आत दोषारोपपत्र दिलं नसेल तर आपल्याला दोषारोपपत्र दिलं आहे किंवा नाही आपल्या प्रश्नामध्ये नाही, तर म्हणून त्या संदर्भामध्ये आपण वरिष्ठांकडे अर्ज करा तसं असेल तर. आणि याच्याकरता मी सांगितलं त्याप्रमाणे एक व्हिडिओ क्रमांक 20 आहे, तो 11/8/2020ला मी प्रसारित केला, म्हणजे 3 वर्षापूर्वी प्रसारित. पण आपण जर कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर त्या चॅनलवरून व्हिडिओ क्रमांक 20 काढा, तो वाचा. त्याच्याबरोबर त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो 90 दिवसासंबंधीचा शासनाचा निर्णय आहे तो निर्णय देखील त्या ठिकाणी जोडलेला आहे, तो डाउनलोड करून घ्या, तो देखील SPच्या नजरेस आणा. त्याचबरोबर आपण निलंबनाचा काढलेला आदेश तो मागे कोणाला घेता येतो, पोलीस अधीक्षकांना किंवा त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना. म्हणून याकरता आपण वरिष्ठांकडे एक अपील अर्ज करा. अपील नियमामध्ये नाही आहे, पण एक आपण अर्ज द्या आणि वरिष्ठांकडे पोलीस अधीक्षकांचे जे वरिष्ठ म्हणजे DIG किंवा IG असतील त्याप्रमाणे अर्ज करा आणि निलंबन मागे घ्यावं आणि सेवेत पुनर्स्थापना करावी अशी विनंती करा. चला पुढचा प्रश्न क्रमांक 9. ह्या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे, लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापन नियम 2005 आणि अनुकंपा निवृत्ती या संदर्भात मी अनेक व्हिडिओ केलेले आहेत, पण तरी देखील या संदर्भात अनेक कर्मचाऱ्यांचा गोंधळ होतो. तसाच या प्रश्नकर्त्यांचा झालेला आहे, कारण या संदर्भामध्ये मी एक व्हिडिओ क्रमांक 353 प्रसारित केलेला आहे. आणि व्हिडिओ क्रमांक 353मध्ये मी काय सांगितलं आहे की उच्च न्यायालयाने आता असं स्पष्ट केलेलं आहे की अनुकंपा नियुक्ती देताना ज्या अटी व शर्ती घातलेल्या आहेत त्या अटीमध्ये एक अशी अट आहे की 31 डिसेंबर 2001 नंतर जो कर्मचारी दिवंगत झाला त्याला जर तिसरं अपत्य झालं असेल आणि तो सेवेत असताना मृत्यू झाला तर त्याच्या जे म्हणजे नात मुलगा मुलगी बायको वगैरे असेल त्यांना अनुकंपा नियुक्ती देय नाही. ही घातलेली अट ही वैध आहे असा उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. आणि म्हणून ह्या प्रश्नकर्त्यांचा जर अनुकंपा नियुक्तीबाबतचा जर प्रश्न असेल तर मी आता जसा उल्लेख केला 31 डिसेंबर 2001 नंतर दिवंगत कर्मचाऱ्याला तिसरं अपत्य असेल तर त्याला अनुकंपा नियुक्ती देय नाही.
आता या संदर्भात मी काही जे उल्लेख केले, लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापन नियम 2001 त्याचा आणि अनुकंपा नियुक्ती नियमाशी परस्पर संबंध नाही. लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापन नियम जे सांगितले मी आपल्याला 2005 त्या नियमामध्ये काय म्हटलेलं आहे की त्या नियम 28 मार्च 2005ला झाल्यानंतर त्यानंतर ज्यांच्या नियुक्ती केल्या जातात त्यांच्याकडून एक प्रतिज्ञापन घ्यायचं असतं. आणखी मला 2पेक्षा अधिक अपत्य नाही किंवा किती अपत्य आहेत ती, आणि 2पेक्षा अधिक अपत्य झाली तर मी नियुक्तीला अनर्ह ठरीन. म्हणजे थोडक्यात मला नोकरीवरून काढून टाकलं जाईल याची त्यांना कल्पना दिली. थोडक्यात ज्यांना 2पेक्षा अधिक अपत्य आहेत अशांची जर एकटी आणि त्यांच्याकडूनच्या प्रतिज्ञापनाच्या वेळेस दिलं असेल तर त्यावेळेस जर त्याला अपत्य असतील तर त्याला नियुक्ती मिळणारच नाही. पण ते जे प्रतिज्ञापन दिलं त्यांच्याकडे जर त्यावेळेस 2 अपत्य असतील आणि तिसरं जर अपत्य झालं तर मात्र त्यांना नोकरीवरून काढून टाकू शकतं. परंतु या संदर्भात शासनाचं कुठलंही धोरण अद्याप नाही. त्यामुळे तिसरं अपत्य झालं म्हणून कुठेही लगेच काढलं गेलं जाणार नाही, कारण शासनाची यासंबंधीच्या काही सूचना दिलेल्या नाहीत. त्याचबरोबर मी सांगितल्याप्रमाणे की तिसरं अपत्य झाले म्हणजे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापन नियम 28 मार्च 2005ला आले. त्याच्या आधी जर नोकरीला जे लागले असतील त्यांना हे नियम लागू नाहीत. थोडक्यात लहान कुटुंबाचा प्रतिज्ञापन नियम येण्यापूर्वी ज्या कर्मचाऱ्यांना 2पेक्षा अधिक मुलं आहेत त्यांना, किंवा पूर्वी 2 मुलं होती ना आता तिसरं अपत्य झालं तरी त्यांच्या नोकरीला बाधा येणार नाही. मला असं वाटतं की मी हा खुलासा जो केलेला आहे त्या खुलाशावरून हा जो गोंधळ होतो, अनुकंपा तत्वावरील नियुक्ती आणि लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापन या 2 स्वतंत्र बाबी आहेत. अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देताना फक्त तिसरं अपत्य 31 डिसेंबर 2001 नंतर दिवंगत कर्मचाऱ्याला झाला असेल तर त्याला अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देय नाही. मला खात्री आहे या खुलाशाने प्रश्नकर्त्यांचं निश्चित समाधान होईल. चला पुढचा प्रश्न क्रमांक 10 यांचं म्हणणं आहे, आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळाल्यानंतर 12-24 किंवा आता 10-20-30 नंतर फरकाची रक्कम देय आहे का? निश्चित फरकाची रक्कम देय आहे. शेवटचा प्रश्न क्रमांक 11 या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की अनुकंपा नियुक्तीसाठी मुलीचा अर्ज होता, पण आता मुलगा सज्ञान झालेला आहे आणि मुलीचं लग्न झालं आहे, पण नावात बदल नाकारण्यात आला आहे. तर मी या संदर्भात एवढंच सांगेन की व्हिडिओ क्रमांक 342 सोबत जे न्यायनिर्णय दिलेले आहेत ते न्यायनिर्णय आपण पहा, ते न्यायनिर्णयाचा अभ्यास करा आणि तो न्यायनिर्णय नमूद करून आपल्या नियुक्ती अधिकाऱ्यांनी जिथे आपले जे दिवंगत कर्मचारी काम करत होते त्यांच्याकडे पुनर्अर्ज करा आणि मग जरूर तर या संदर्भात कायदेशीर सल्ला घेऊन मॅटकडे जाण्यासंबंधीचा विचार करा. मित्रांनो, खूप वेळ झाला, आता मी येथेच थांबतो, पण पुन्हा भेटणारच आहोत आपण पुढच्या शुक्रवारी किंवा त्याच्या आधी देखील एखाद्या शॉर्ट व्हिडिओसोबत. पण या निमित्त पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो, कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना सहकाऱ्यांना सबस्क्राईब करण्यास सांगा आणि जेणेकरून या कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलवरून जे व्हिडिओ प्रसारित केले जातात, ऑडिओ प्रसारित केले जातात आणि त्यामधून जी माहिती मिळते त्याचा निश्चित त्यांना फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, येथेच थांबतो, पुन्हा भेटणार आहोत आपण एका नव्या व्हिडिओसोबत लवकरच. धन्यवाद.